मानगा दिलाय पण मत शिंदेला आहे. मानगा दिलाय पण मत शिंदेला आहे म्हणजे फुकट दिला पण गॅसची किंमत नेली 1200. इकडे फुकट दाखवायचं आणि तिकडे बोल जीएसटी. तुम्ही अन्नधान्य सुद्धा जीएसटी काढताय, मिठाईवर बी जीएसटी घेताय. म्हणजे तुम्ही तुमच्या खिशातला काय खर्च करता, कशातला महासत्ता बनवणार तुम्ही? हे असले खेळाय गेलं तर गल्लीत मुततो. पवार साहेबांच्या शिवाय आमच्याकडे गत्यंतर नाही. आणखी लीडनी जाणार ते बी. हो, भारत सरकारची पैशाची पीएम किसान म्हणजे किती झाले ना. मोदींनी जेवढं सोय केल्यात ना हे अजूनपर्यंत कुठल्याही पक्षाने केले नाहीत. नमस्कार, सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सातारा लोकसभा उमेदवार डिक्लेअर झालेले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती यांचे दोन्ही उमेदवार डिक्लेअर झाले आहेत आणि दोन्ही उमेदवारांच्या अनुषंगानं आपण आज खंडाळा आठवडे बाजार येथील शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि व्यापारी यांची आपण आज सर्वसामान्य लोकांच्या मुलाखती घेत आहोत. बघूया, आपण विचारू लोकांना की नक्की महाविकास आघाडी का महायुती. बाबा नमस्कार, कुठलं गाव? रे आता हे इलेक्शन चालू झाले, त्या इलेक्शनाच्या अनुषंगाने तुम्ही मला सांगा की बाबा कसं काय वातावरण आहे, काय बर का? दाबाडांच्या नादाला काय लागणं खरं नाही. मोठ्या मोठ्या बाता करतात, देशाचा विकास केला म्हणतात. मग हे 10 15 20 मोदीने घ्यायच्या महाराष्ट्रात दिलेत की तुम्हाला चालू आहेत ना पैसे? कशाचे पैसे? रुपये मिळत नाही. फॉर्म भरून 4 वर्ष झाली. 4 वर्ष झाली. हो, मग आता काय तुतारी का काय कमळ? ना ती तुतारीच बरी आहे, कमळ खोट आहे सगळं. कसं काय? या बघा, तुम्ही विकास केला म्हणताय, 75 वर्ष काँग्रेसची सत्ता म्हणताय. मग अटल बिहारी वाजपेयीचं सरकार कुठे गेलं? मोरारजी देसाईचं सरकार कुठे गेलं? आणि ह्यांची 10 वर्ष किती? 75 ह्यांची वजा करा. ज्याला आमच्या काळात अन्न खाया नव्हतं त्या काँग्रेसने लोकांना अन्नधान्य खायासाठी सक्षम केलं. बँकाचं राष्ट्रीयकरण केलं, मारवाड्याच्या पाश्चात्य सोडावलं आणि म्हणतात ज्यांनी केलं त्यांनी काय केलं नाही. आणि पहिला गॅस केवढ्याला देत होता? गॅस म्हणजे फुकट दिला पण गॅसची किंमत नेली 1200. इकडे फुकट दाखवायचं आणि तिकडे बोल जीएसटी. तुम्ही अन्नधान्य सुद्धा जीएसटी काढताय, मिठाईवर बी जीएसटी घेताय. म्हणजे तुम्ही तुमच्या खिशातला काय खर्च करता, कशातला महासत्ता बनवणार तुम्ही? लोकांच्या सामान्य जनतेच्या जीवावर 75,000 रुपये सोनं गेलं. 60 रुपयांनी डिझेल होतं काँग्रेसच्या काळात, ते 100 रुपयावर गेलं. पेट्रोल 105 वर गेलं. मग तुम्ही लोकांचा विकास कसल्या पद्धतीने करता? लोकांचे सतवलपट आहे ते आहे. आता शेतकऱ्यांचं जर कर्जमाफी केली तर कर्जमाफीचं आश्वासन दिले ना सरकारनं. काय ते फसवा आश्वासन आहे? ते मोदी सरकार सत्तेवर आला की म्हणत होता 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा करणार. झालेत का? धनगर समाजाला आरक्षण देतो मी सत्तेवर आलो की, दिलं का? मराठ्याला आरक्षण देतो, फसवा आरक्षण. म्हणजे तुम्ही किती जणांना फसवणार? बरोबर आहे, पण आता चालवलं तर त्यांनी 370 कलम हटवला आणि 370 पंडित आहेत का चुकात? मणिपूरला का गेले नाहीत ते? ज्या वेळेला मणिपूर मध्ये हिंसाचार चालला होता त्या वेळेला तिथे गेले का नाही? गेलं का? भाजपची सत्ता होती ना. पण आता तुम्ही जर आता तुतारीचं हे जर सत्तेत आले हे लोक हे सगळे करतील का? या बघा, करत नाही तर ना करत. तुम्ही जबर बोललाय सत्तांतर झालं पाहिजे एवढंच आमची इच्छा आहे. कारण एखादा मस्तीला येते. शरद पवार यांच्याबद्दल काय सांगाल? नाही, पवारांच्या बद्दल काय सांगायचंय? पवार माणूस चांगला, ते पुतण्याच्या ह्याने ते बदनाम झालेली. ते आता पुतण्या तर गेला ना तिकडे. आवक गेला म्हणजे कसं? त्याच्या गळ्याला फास लागला म्हणते गेला. गळ्याला काय फसला लागला? आवक 70,000 घोटाळा करणारे मोदीच म्हणतात आणि त्यालाच सत्तेत आला की गेला कुठे? धन्यवाद बाबा. कुठलं गाव तुमचं? आहे रे गाव. काय नाव? रामचंद्र दादा धायगुडे.
बघा आता ह्या बाबांना एक नंबर हे असं बोललेत ना, काही बोलायचंच काम नाही. आता आपण पुढे अजून काही लोक भेटतील आपल्याला, आपण त्यांना पण विचारणार आहोत की नेमकं बाबा सत्ता कुणाची काय कुणाची. या इकडे बाबा, काय नाव आपलं? चंद्रबाबू. कसं काय आता हे वातावरण चाललंय लोकसभेचं सातारा, काय सांगताय? मराठी नाही तर हिंदी? हिंदी. बरं ठीक आहे ठीक आहे. या साईडला या. तुम्हाला सांगतो मी, आता हे सातारा लोकसभेचं इलेक्शन चाललंय. कसं काय काय वातावरण काय सांगताय? तुतारी का कमळ काय सांगताय? काय आता सांगणार आपण तरी पण तरी त्यातल्या त्यात तुम्हाला कळत असेल की बाबा त्यांचा प्रचार चांगला आहे, त्यांचा प्रचार चांगला आहे. मोदीचा प्रचार चांगला आहे. मोदीचा प्रचार चांगला आहे. बरं 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 बरं. मोदीने जेवढं सोय केल्यात ना, हे अजूनपर्यंत कुठल्याही पक्षाने केले नाहीत. त्यांनी वयस्कर लोकांना आपलं काय म्हणतात ते हे पेन्शन चालू केले, हे केलं, खूप सोय केल्या सगळ्या अशा केलं. हा केलंय म्हणजे म्हणायचं तुम्हाला काय केलंय? मिळते आम्हाला मग रेशन फुकट मिळतंय. ते काय म्हणतात ना त्याला, ते मिळतं. बाकी रेशन फुकट केलंय हे म्हणायचं तुम्हाला. मोदी म्हणजे काम चांगलं करतोय. हा काम म्हणजे आता येणारं सरकार मोदीचं यावं असं तुम्हाला वाटतंय? आम्हाला वाटतंय सरकार मोदीचं यावं. हा. काय नाव तुमचं? भोसले, शिवाजीनगर. शिवाजीनगर. हा. मावशी काय सांगाल? काय आता वातावरण चाललंय बघताय तुम्ही सगळीकडं, तुतारी का काय कमळ, कसं काय काय चाललंय? काय मतदानाचा तरी पण सांगा की बाबा, काय नाही याच्याकडे जोर कोणाचा आहे निवडणुकीला? तुतारीचा आहे कमळाचा आहे? तुतारीचा भाग चाललाय जोरात. तुतारी कसं काय? चाललाय म्हणजे आता प्रचार चाललाय ना. प्रचाराचं म्हणताय. पण आता विकास काम आता समजा लोकसभेचा आता उमेदवार आहेत, कमळाचा उमेदवार आहेत उदयन महाराज, आणि तुतारीचा आहेत शशिकांत शिंदे. ह्या दोघांपैकी तुम्हाला विकास करणारा कोण वाटतोय तरी? आम्ही काय त्या क्षेत्रात लेडीज लोक जास्त नसतो, त्याच्यामुळे तरी पण बाबा आपलं आता जास्त करून तुतारीच आली पाहिजे. तुतारी आली पाहिजे. बरोबर. नमस्कार. काय तुमचं नाव? महादेव भोसले. महादेव भोसले. गाव? शिवाजीनगर. शिवाजीनगर. आता हे कसं काय वातावरण चाललंय बघताय तुम्ही? काय बीजेपीने सगळं वातावरण खराब करून टाकलं. बीजेपीनं वातावरण खराब केलं. कसं काय बरं? आता महागाई वाढली. तीन पक्ष तोडले आणि सरकार बनवले, चुकीचं झालंय. चुकीचं केले, सरकार बनवले चुकीचं केलं. तीन पक्ष तोडले सरकार बनवले, चुकीचं. त्यांचे दम नाही स्वतः. अजितदादा पक्ष सोडून गेले, चुकीचं झालं ना. तुम्ही बापाला सोडणार का? बापाला नाही सोडायला पाहिजे, चुकीचं आहे. शेवटी लोक आता ह्याच्या वेळी लक्ष ठेवणारच. आता हे लोक सत्तेत आल्यानंतर हे लोक तरी विकास करतील. विकास तर कोणच करत नाही, चालूच आहे सगळं, प्रत्येक जणच खाणार. पण ही पद्धत चालली ना, ही चुकीची पद्धत चालली बीजेपी. रेस्टिंग मिळते, खाण्यासारखं रेस्टिंग मिळतं. महागाई वाढली, शेतकऱ्याला कांद्याला बाजार नाही, म्हणजे सोयाबीनला बाजार नाही. तुम्ही पण एक शेतकरीच आहे. बघा आता काय मतदान कोणाला करायचं? तुतारीला करायचं. कोणाला? तुतारीच होय. नमस्कार. नमस्कार. काय वातावरण आता कसं काय सांगतंय? एक नंबर तुतारी. तुतारीच होय. तुतारी. काय तुतारीच का? कामच चांगलंय. कुणाचं? शशिकांत शिंदे साहेबाचं. शशिकांत शिंदे तर आता आलेत खासदार केला. खासदार आता अगोदर खासदार उदयन महाराज आमदारकीला आता तिकीट भेटलंय, पण पहिलं आमदारकी सुद्धा काम त्यांनी चांगलं केलेले. पण आता ह्या वेळेस करतील का? 100%. त्याचं काय काम त्यांचं पहिल्या वर्षीच काम चांगले आणि पक्षाचे विचार बी चांगले आहेत, त्यामुळे आम्ही तुतारी सोबतच आहे. अजितदादा हे पक्ष सोडून गेले, त्याबद्दल त्यांच्या कर्माने, त्याबद्दल काय सांगा? गेले ते भाऊ त्यांच्या मागे असल्यामुळे तिकडे गेलं. ते कुठलं भाऊ? हे 70 कोटी 1000 कोटीचा काय भाऊ होता ते. हा, त्याच्यामुळे गेलं म्हणायचं. तुमचं गाव कुठलं? बोरी. बोरी खंडाळा तालुक्यात. बरं. मला काय म्हणायचं दुसरं, आता काय दोन्ही पैकी आता बघताय तुम्ही प्रचाराची रणधुमाळी चालूच आहे. काय जनतेतून कोणाला प्रतिसाद चांगला आहे? एक नंबर शशिकांत शिंदे. 100%. धन्यवाद. मोदीला मोदीने काय आम्हाला दिले? काय काहीच दिले नाही. मला नाही दिलं काय. मला नाही दिलं, माझ्या नवऱ्याला नाही दिले मिळत. आता काय आता येणार आहे ह्याला मतदान कोणाला करायचं? बघू आता कोणाला बी करू. आम्ही डोंगरात राहतोय, मेंढराला खाया नाही का पाणी नाही. शेतकरी देते का मेंढराला पाणी? शिवाय देते ते मेंढरा उसात नेली. मग काय करायचं म्हणजे काय करायचं? शेतकऱ्याला शिवाय द्यायच्या आम्हाला. सरकारवर तुम्ही नाराज आहे असं म्हणायचं? पाणी आणतो नाही, पाणी आणतो. बघा त्या डोंगरात येऊन खंडोबाजी आहे का म्हणा शेतकऱ्या.
शेतकऱ्याचं काय म्हणजे सरकारकडून तुमची काय अपेक्षा आहे? अपेक्षा आमच्या सरकाराकडून आम्हाला पाणी द्यावं आमच्या जमिनीवर कुठल्या गावात? मोरव पडळकरांना हाय का टिपका पाण्याचा आमचा खंडोबाचा डोंगर हा मरायला लागला की जळून गेले आमचे पिकं पाणी मग आणि काय करणार आम्ही प्यायचं तर बघतोय का? प्यायचं लागते आम्हाला हे हातचे पियाला जनावरांना? जनावरांना आहे का मेंढराला पाणी बोंबलाची बारी झाली काय मग नमस्कार. कुठलं गाव तुमचं? पारगाव. काय सांगताय वातावरण आता हे इलेक्शनचं? काय हा? नाही काय नाही वातावरण काय सांगतंय इलेक्शनचं? काय नाही सांगता काय तरी पण बाबा काय आता काय कमळाला मतदान करायचं का तुतारीला का? मी 18 वर्ष नाही पण तू नाही पण सांगशील का नाही 18 वर्षी ज्यांची पूर्ण आहेत त्यांना तरी काय संदेश देशील? आता कसं हा. म्हणजे जे हे करते चांगलं करते त्याला मतदान घ्या तू कोण चांगलं कोण करतंय बाबा काय आता तुतारी आता नाही होय, नरेंद्र मोदी 2 वेळा आलं ना बरं. मग ती चांगलं करतात म्हणून येतात ते म्हणजे पंतप्रधान 2 वेळा सलग झालं ते चांगलं काम करतात म्हणून येतात असं म्हणायचं. हा आता काय कमळाला मतदान करायचं का तुतारीला? कमळ इलेक्शनचं बरं आता कसं काय वातावरण आहे काय कुणीकडे चढ आहे कुणाकडे उतार आहे काय आहे? आमच्याकडे बाबा तुतारीला कुठलं गाव तुमचं? शिवाजीनगर शिवाजीनगर. तुतारीकडे जोर आहे. तुतारीकडे कशामुळं काय? आम्ही ते म्हातारीच मागं जाणार पवार साहेबांच्या पवार साहेबांचे त्यांच्या मागं का नाही? नाही ना ते कधी फिरकतच नाही इकडं महाराज असलं म्हणून काय झालं त्याला इकडे येणंच नाही ना त्यांचं कधी येणं नाही म्हणून होय. कामच नाही ना काय आता केंद्रात सत्ता आहे की सत्ता असली तरी मग आता इथं 30 रुपयाने कांदा घेतोय आता निर्यात बंदी उठावली गुजरातची कधी उठावली म्हणून तुम्ही महाराष्ट्राची उठावली बरोबर का नाही म्हातारी शेतात तुम्ही गॅस फुकट देता आणि 1200 रुपयाला महिन्याला घ्यायला लावताय ती कुणी करायचं आमची वावर गेली कॅनलला आणि पाणी नाही आम्हाला प्यायला आता पाण्याची परिस्थिती कशी काय? पाणी आता काय 8 दिवसांनी थोडं येतं आणि जाते दुसरीकडे आता हे तुम्ही म्हणजे मतदान आपलं करायचं म्हणजे नक्की आता कसं करायचं काय आता लोकांचा तर केंद्रात सत्ता तर बीजेपीची काय नको आम्हाला नको देऊ नकोच होय. नाही नको देऊ आम्हाला आपलं म्हातारं चांगलं म्हाताराच का म्हण अहो त्यांनी कामच केलेत ना तशी काय केलं? आपण कर्ज माफी केली त्यांनी पहिली यादी एक वाटली 50,000 रुपये आम्ही दरवर्षी कर्ज रेग्युलर भरतो मार्चच्या अगोदर आणि ज्यांचं थकबाकी आहे त्यांना पहिले यादीत घातली आमच्यासारखी राहिली ना रेग्युलर कर्ज भरणारी माणसं जागेवर राहिली पहिल्या 2च किमती वाढल्या परत वाढलं का त्यांनी आता ही पण ह्यांना निवडून देताय तुम्ही सत्तेत आल्यानंतर नाही तर विकास करताल कशावर? करणार ना त्यांच्याकडे धमक आहे तेवढी पवार साहेबांच्याकडे तेवढी धमक आहे आता तुम्ही सांगा अभिजित पाटलाला आतापर्यंत पवार साहेबांच्या बरोबर पळत होता लावलं त्याच्या कारखान्यावर नोटीस नेऊन तिथून मागं का नाही लावलं सांगा की त्याचं उत्तर तुम्ही हे असले खेळाय गेलं तर गल्लीत मुततो लोकांचा प्रतिसाद कसा काय वाटतोय तुम्हाला? आमच्याच तालुक्यात चांगला आहे तालुक्यात कोणाला? पवार साहेबांच्या शिवाय आमच्याकडे गत्यंतर नाही आणि ती लीडनी जाणार ती बी हो तेव्हा आपल्या खंडाळावाई महाबळेश्वरचे आमदार आहेत ना आमदार मतदार तिकडे पाटील. असले तरी पण आम्ही त्यांनी येणार. जर सांगितलं आता तुम्ही त्यांचीच माणसं नाही म्हणायचं. त्यांचं नाही ऐकणार आम्ही आता नाही आम्ही बरं. तर कारण म्हाताऱ्यांनी त्यांचं अख्खं कुटुंबच म्हाताऱ्यांनी सांभाळले तात्यांच्या बसने सांभाळले कसं काय? हो पहिल्यांदा तात्या कुठं होतं लक्ष्मण तात्या कुठं होतं सुरुवातीला जसं राष्ट्रवादी ओपन झाली तशी ते तर डायरेक्ट आलीच ना बरोबर आहे. आता त्यांचं बी हे 2 कारखाने अडकावलेत म्हणून आबा तिकडे आहेत म्हणजे तालुक्यातून तुमच्या ते तुतारीवर जोर चांगला आहे. तुतारीवर जोर चांगला. कुठलं गाव तुमचं? बावडा काय नाव? अनिल बिसे काय वातावरण सांगतात आता हे लोकसभेच्या इलेक्शन? काय तुतारी तुतारीच का? तुतारी कसं आहे मान गादीला आहे पण मत शिंद्यांना आहे मानगा दिलाय पण मत शिंद्यांना आहे हा काय कारण? काय शिंदेचा स्ट्रगल आहे ना मुंबई जावली कोरेगाव माणसं कशी जपायची त्यांना माहिती आहे खासदार म्हणून त्यांना निवडून दिलं तर काम होतील. 100% तुम्ही बिनधास्त सर्वसामान्यांनी जायचं विकास निधी 100% देणार पुढे राजांना कोण मागणार राजांच्या कामावर तुम्ही म्हणजे थोडं नाराज आहे असं म्हणायचं. हो
आता कसं वातावरण तर खंडाळा तालुक्यात काय सांगतो तुतारी पाठीमागचा विचार करता का आपलं नवीन गडी आहे म्हणून नाही पाठीमागचा विचार नाही. त्या माणसाचा मी सांगतो काय स्ट्रगलच आहे. माणसं कशी जपायची. तुम्ही 3 मतदारसंघात मुंबई, जावली, कोरेगाव हे आमदार होते या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी आमदार राहायचं एवढं सोपं नाही. प्रत्येक नवीन मतदारसंघात स्ट्रगल करून राहायचंय. एका जागेवर स्ट्रगल नाही. 3 मतदारसंघात आमदार निवडून यायचे म्हणजे कसं आहे स्ट्रगल आहे. माणसं कशी जपायची त्यांना चांगलं माहिती. त्यामुळे 100% कुठलं गाव तुमचं? कनेरी तालुका खंडाळा. कसं काय वातावरण सांगते तालुक्यातलं वातावरण तुतारीच कसं काय? आता वारं फिरते तिकडे झालं ना. हे सगळे बंडखोर त्यांचं काय मोबाईल. ते बंडखोर पण आता महाराज उभे इथे. आता सांग महाराज असते तर मग त्यांनी बंडखोरी केली असते का? नाही बंडखोरीचा विषय नाही की आता बाबा बीजेपीने उमेदवार दिला त्यांचा. नाही बरोबर आहे. मग राष्ट्रवादीचं हे का नाही दिलं त्यांनी? बीजेपीच काय दिलं? तर बीजेपीचं त्यांना ती महायुतीतून तिकीट आडून बसल्यामुळे झालं ना सगळं. कोण अडवून बसलं? उदयनराजे मी अपक्ष का व्हायना पण उभा राहणार म्हणले का नाही. त्यामुळे तर झालं नाही परत. आता तुम्ही म्हणताय गाड्या जाणारच ना शेवटी. गाड्या चिन्ह राहणार आहे का? वायू मतदार खंडाळा विधानसभा राहणार आहे का ते मतदान? हा गाड्या जागी गेलं समजा. उदयनराजे आले नाही तर ते तुतारी आली. गाड्याचं चिन्ह हे विधानसभेतून जाणार का नाही? बाजू जाणार का नाही? गाड्याचं अशी तर राहते का आमच्या जायच्यात. मग आता तुतारी आता तुतारीलाच का म्हणजे काय शरद पवारांना मानता होती काय? माने तसं कोणालाच नाही. बरोबर का नाही? हे सगळे पक्ष आहेत. कोणी आज इकडे उद्या कोण तिकडे पलटी. अजितदादा पवार साहेबाला सोडून गेलं बंडखोरी. काय तुम्हाला काय वाटतं? काय जे पैशाचे अपराध बरं काय केलं असेल त्याच्यामुळे ते पडेल गेले ना. वाचण्यासाठी गेलं ना ते. पण आता मला काय म्हणायचं केंद्रात सरकार कोणाचं राहावं? आता केंद्र सरकार कुणाचं राहावं ही आता राहावं तसं 5 वर्षांनी बदलीच व्हायला पाहिजे. म्हणजे थोडाफार इफेक्ट होतो. बरोबर का नाही? आता बदली झाली तर पुढच्या वेळेस त्यांनी मिळाला. पण आता बदली व्हायलाच पाहिजे. बदली व्हायला नरेंद्र मोदींच्या ते आता कामावर विकास कामावर तुम्ही कसं खुश आहे का? काय काम केलंय? काय काम? काय पैसे दिले म्हणजे काम नाही. 2000 रुपये दिले म्हणजे काम नाही ना. ते 2000 रुपये मिळतात म्हणजे काय 2000 तुमचं घरतरी वागते का तेवढे? पण मिळतात ना. काय ते मिळण्याला करायचे? नरेंद्र मोदी नाही द्यायची. भारत सरकारची पैसे येते. पीएम किसान म्हणजे ते झालं ना. हा बरोबर आहे का नाही? नाव आहे ना त्यांचं नाव. आता उद्या ते कोण गांधी आले ते मी म्हणणार काय नाव लागते? गांधी कुठलं लावते? हार लावते का काय लावते? काय सांगा कोणाची? बरोबर की नाही? आणि मग पैसे दिले म्हणजे नाही. मग गॅसचा भाव कुठे झाले ते का नाही दिसत? ते 2000 दिसत तेवढे. गॅसचा भाव का दिसत नाही याला? आता ह्या इलेक्शन नंतर न होतील गॅसचा भाव पेट्रोल सगळे सारखेच. तुतारी सारखी सगळे गाड्या सारखे सगळे सारखे. पण भाव काही होणार का? तेच चालू सगळे जाणार आहे. आता तुमचं कसं काय? तुम्ही कोणाला मतदान करणार? काय आता जुना जाणता हे आमचा आम्ही तिकडे जाणार तुतारीकडे. बरोबर. धन्यवाद. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.